रामकृष्ण हरी. मी दीपाली तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, उद्या आषाढी एकादशी, विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. या निमित्ताने अनेक बहिणींनी मला एकच प्रश्न विचारला, ताई, आषाढी एकादशीला केस धुवावे का? शास्त्रात त्याला परवानगी आहे का? यासोबत एकादशीला भगर किंवा वरई खाऊ शकतो का? कोणते पदार्थ टाळावेत? गर्भवती महिलांनी उपवास करावा का? मासिक पाळी असल्यास काय करावे? या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी केस धुण्याबद्दल. आषाढी एकादशी असो किंवा इतर कोणताही सण अथवा व्रत, केस धुण्यास मनाई असण्याचा कोणताही शास्त्रीय नियम नाही. उलट देवपूजा, व्रत किंवा उपवास करताना शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असणे महत्त्वाचे मानले जाते. म्हणून उद्या तुम्ही डोक्यावर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून विठ्ठल रुक्मिणीची पूजा, अभिषेक, नामस्मरण आणि उपवास करू शकतात. मनात कोणतीही भीती ठेवू नका. आता मासिक पाळीबद्दल. जर 4था दिवस असेल तर नेहमीप्रमाणे स्नान करून घरातून नामस्मरण, मंत्र किंवा स्तोत्र ऐकू शकतात. शक्य असल्यास प्रत्येक पूजा टाळावे. 5वा दिवस असेल आणि तब्येत व्यवस्थित नसेल तर स्नान करून पूजा, सेवा, जप आणि पारायण करू शकतात. आता उपवासातील आहार. अनेक जण विचारतात, भगर किंवा वरी खाऊ शकतो का? होय, नक्कीच खाऊ शकतात. असे राजगिरा, शेंगदाणे, बटाटा, दूध, दही, फळे, साबुदाणा, ताक यांचाही उपवासात समावेश करू शकतात. पण शक्यतो खूप तळलेले, तेलकट आणि जड पदार्थ कमी खा, कारण पावसात जे पचायला अवघड जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्याचा उपवास नसला तरी आषाढी एकादशीला शक्यतो तांदूळ किंवा भात खाणे टाळावे, अशी आपल्याला परंपरेतील श्रद्धा आहे. आता गर्भवती महिलांसाठी. जर तुमची तब्येत उत्तम असेल तर डॉक्टरांनी परवानगी दिलेली असेल तर हलका उपवास करू शकतात. जर डॉक्टरांनी वेळेवर जेवण करायला सल्ला दिला असेल तर उपवास करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही, तर परमेश्वराच्या आणि जवळ राहावे. त्यामुळे नामस्मरण, विठ्ठलाचा जप, विष्णू सहस्रनामक परिपाठ किंवा भक्तिभावाचे केलेले प्रार्थना ही सर्वात मोठी उपासना आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेतले, आषाढी एकादशीला केस धुवू शकतो, भगर आणि वरई खाऊ शकतो, तेलकट आणि जड पदार्थ टाळावे, गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धेने विठ्ठलाचे नामस्मरण करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणी शेअर करा. अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.